मोठी बातमी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्थान सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या 56 दिंड्या संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात दाखल होऊन रिंगण सोहळ्याला सुद्धा सुरुवात झाली आहे। 2 ते 2.5 तास हा सोहळा संजीवन समाधी मंदिर परिसरामध्ये रंगतो। मानाच्या दिंड्या आणि त्यामध्ये वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत। माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाचे ते साक्षीदार बनलेले आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये ते सहभागी झालेले आहेत। वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। वारकरी भक्ती रसात न्हाऊन गेलेले आहेत। विठू नामाचा जयघोष इथे सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आता प्रस्थान होत आहे आणि त्या निमित्तानं वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहतोय। भक्तिमय वातावरणामध्ये ही पालखी आता प्रस्थान ठेवत आहे। दरम्यान फुलांनी सुंदर अशी आरास करत हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे। भगवा पताका, त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखामध्ये अखंड हरिनाम हे आपल्याला इथे पाहायला मिळतोय। चैतन्यमय असं हे वातावरण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आता प्रस्थान होत आहे आणि त्यामध्ये आता मुख्यमंत्री सुद्धा सहभागी झालेले आहेत। राज्याच्या काना कोपऱ्यातून वारकरी आणि भाविक मंडळी या ठिकाणी आता पोहोचलेली आहेत। संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंका नगरी ही आता सजलेली आहे। अलंकापुरी सजलेली आहे। इंद्रायणीचा काठ सुद्धा वारकऱ्यांनी फुलल्याचं पाहायला मिळतंय। विठू नामाचा जयघोष सुरू आहे। माऊलींच्या पालखी प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे। ज्ञानोबांच्या पालखीचं यंदाचं 193 वर्ष आहे आणि रिंगण सुद्धा इथे सादर केलं जाते। वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकच आस आता या वारकऱ्यांना लागलेली आहे आणि ती म्हणजे विठ्ठलाचं दर्शन कधी होईल। आणि आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक उत्साह संचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सुद्धा प्रस्थान झालेलं आहे आणि आज माऊलींच्या पालखीचं आपल्याला प्रस्थान होताना पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर। ज्ञानोबा माऊली, तुकाराम हा जयघोष, त्याचबरोबर जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आबाल वृद्ध सर्वच जण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मानाच्या 56 दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि यामध्ये महिला आणि इतर वारकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते।